आज नेहमीप्रमाणे ती मुलगी सकाळी 7 वाजता ती शाळेला जात असताना तर त्याच्यावरती कुत्र्यांनी अटॅक केला. थोडीशी खूप सिक्युरिटीची तत्परता म्हणून ती मुलगी थोडक्यात वाचली. वेळोवेळी प्रशासनाकडे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषदकडे मागणी करून देखील तसं होत नाहीये, कारण की त्यांच्याकडे अशी कोणती यंत्रणा नाही. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे श्वान यंत्रणा आहे, तर त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, कारण की आमची आणि त्यांची हद्द ही लागून आहे. तर आम्हाला थोडीशी मदत झाल्यानंतर आम्ही हे कुत्र्यांचं फक्त स्टरलायझेशन केल्यानंतर ते होऊन जाईल. या संदर्भात तुम्ही प्रशासनाकडे तक्रार केली आहे का? हा, आम्ही याच्या अगोदर ग्रामपंचायत व जिल्हा परिषदकडे वर बिल्डरकडे याची आम्ही तक्रार केलेली आहे. याच्यापूर्वी देखील प्रशासनाने आम्हाला मदत केली नाहीये. पण आम्हाला असं वाटतं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे अशी यंत्रणा आहे, त्याने आम्हाला ती मदत करावी. भले ते सशुल्क असेल तरी आम्हाला मान्य आहे. नेमकं आज सकाळी काय घटना घडली होती आणि चिमुकली कशी आहे आता? चिमुकली खूप बरी आहे. थोडीशी ती घाबरलेली आहे अजूनही. आताही थोड्या वेळापूर्वी त्यांच्या वडिलांशी मी बोललो की ती खूप घाबरलेली आहे. अजून ती शाळेतून पण आलेली नाही, ती तिच्या मामाकडे थांबलेली आहे. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.